मी मुंबईवरनं आज सध्या रत्नागिरीला माझ्या नेटिव्ह प्लेसला आलेलो आहे. सकाळी 1 तासापासून मी लाईनीत उभा आहे. CNGची अवेलेबिलिटी नाही आहे. रत्नागिरीला मुंबईपासून येईपर्यंत CNG पंप जिथे आहेत 3-4 पंप, त्या प्रत्येक पंपावर एक तर गॅस संपलेला आहे आणि अवेलेबिलिटी नाही आहे. सरकार आता डिझेल कार बंद करत आहेत, सगळ्यांकडे CNG कार मूव्ह करत आहे. पब्लिक CNG कार घेत आहे, पण CNG मुबलक प्रमाणात अवेलेबल नाही आहे. दीड तास जर आम्ही लाईनीत उभं राहिलो आणि गॅस भरायला आम्हाला एवढा वेळ, आमचा अमूल्य वेळ फुकट गेला, तर उपयोग काय आहे? सरकारने, प्रशासनाने पहिलं CNG पंपची प्रोव्हिजन प्रॉपर करावी आणि त्याच्यानंतर या CNG गाड्यांना मान्यता द्यावी. नंबर ऑफ CNG कार्स दिवसा वाढत आहेत, त्या प्रमाणात तुमचे पंपच अवेलेबल आहे. 1.5-2 तास जर पब्लिक लाईनीत उभं राहिलं तर कशा गोष्टी अवेलेबल होणार? म्हणजे लोकांनी तासन-तास फक्त प्रशासनाने हे लाईनीत उभं राहायचं आणि प्रशासन फक्त बघत बसणार आणि मतं मागायला मात्र एक नंबर असतात. हे गोष्टी सरकारने नक्कीच विचार करायला पाहिजे. म्हणजे पब्लिकला त्रास झाला तरी सरकारला चालतं, हे अक्षरशः धोरण चुकीचं आहे सरकारचं. थँक्यू. सुभाष गोताड. आम्ही रिक्षा हा व्यवसाय करत असताना आमचा एप्रिल आणि मे, जूनचे 15 तारखेपर्यंत चांगला सीझन असतो बऱ्यापैकी. अशा अवस्थेत आजचा गॅसचा एवढा प्रॉब्लेम झालेला आहे. आम्ही सकाळी 10 वाजता आलो, आत्ता वाजलेत बघा किती, जवळजवळ 2 ते 2.5 तास आम्हाला लाईनीमध्ये उभं राहावं लागतं. आम्ही व्यवसाय करायचा कसा? आज आमच्या पेट्रोलच्या गाड्या होत्या, त्या आम्ही विकून आज CNG गॅस घेतल्या, गाड्या घेतल्या. आज आम्हाला असं वाटते की उगाच आम्ही या CNG गाड्या घेतल्या असं आम्हाला जाणवतं आहे. परंतु आज आमची भाडी ठरलेली असतात किंवा लॉजला आलेले असतात, पर्यटक आलेले असतात, त्यासाठी त्यांच्यावर आमचा व्यवसाय असतो. परंतु आज आम्हाला ती भाडी नाकारण्याची वेळ येते. तासनतास आम्हाला CNG नंबरात राहावं लागतं आहे. गेल्या काही दिवसामध्ये आमचे रिक्षा संघटनेचे लोक या ठिकाणी येऊन, आज ज्या तुम्हाला 2 लाईन दिसतात आहे ना, तर त्यांच्यामुळे हे झालेलं आहे. नाही तर पूर्वी आम्हाला एकच लाईन असायची आणि 2 रिक्षा आणि 1 4 व्हीलर. आता 4 व्हीलरमध्ये 8-8 किलो गॅस बसतो आणि आमच्या रिक्षामध्ये 3-4 किलो गॅस बसतो. अशा अवस्थेत आम्ही धंदे करायचे कसे? ह्याच्यावर काहीतरी योजना करून आम्हाला व्यावसायिकांना, रिक्षा व्यावसायिकांना जास्तीत जास्त आम्हाला गॅस मिळवून देण्याचं काम या ठिकाणी व्हायला हवं. ते होत नाही आहे. ह्यांची आम्हाला खंत वाटते आणि खरोखरच ह्या बाबतीत आम्ही नाराजी व्यक्त करतो. आम्ही रिक्षा व्यावसायिक म्हणून, मी तालुका संघटक आहे रिक्षा संघटनेचा, आम्ही नाराजी व्यक्त करतो. काय 2-2 तास काही इकडे गॅस नसतो, काय नाही. लाईनमध्ये आपले उभा राहायला लागतं 2-2 तास. भाडी वगैरे आहेत खूप बऱ्यापैकी, पण आपली गॅस नसल्यामुळे काय भाडी मारता येत नाहीत. सध्या परिस्थिती काय बऱ्यापैकी एकदम गॅस आला पाहिजे लवकरात लवकर आणि प्रत्येक पंपात गॅस राहिला पाहिजे. मेन म्हणजे गॅस नसल्यामुळेच फक्त धंद्याची ही झालेली आहे. माझं नाव शकील नाखवा, राहणार मिरकरवाड्यामध्ये. आज गॅसची अवस्था अशी झालेली आहे की म्हणजे 2-2 तास आम्हाला इथे रँक्यात उन्हात थांबावं लागतं. त्याशिवाय आमची जी भाडी आहेत, जी फोनवर बोलवणारे, त्यांचं पण प्रॉब्लेम झालेला आहे. किंवा धंद्याची आमची अवस्था अशी झालेली आहे की आम्ही धंदा करायचा की ही गॅस भरत राहायची. तेव्हा हे रिक्षावाले पण असे म्हणजे कंटाळून गेलेले आहे. आज बाहेरून गाड्या येत आहेत इथे, म्हणजे सुट्टी पडलेली आहे त्या लोकांना पण. त्यामुळे आपल्याला गॅसचा एवढा त्रास झालेला आहे की गॅस आपल्याला भेटली जरी 2 तासानंतर तरी त्याचा प्रेशर 160 किंवा 200, 170, 150 ह्या गॅसमुळे आपल्याला म्हणजे कसा धंदा करायचा हेच काय आपल्याला कळत नाही. इथे खाली जाईपर्यंत आपल्याला एक पॉईंट उडतो, म्हणजे पॉईंट एक जातो, त्यामुळे आपल्याला म्हणजे धंदा करावा पण वाटत नाही. सारखा परत पुन्हा 1-2 तासाने इथे गॅसच्या नंबरात येऊन उभा राहायचा. त्यानंतर मग त्याशिवाय हे परत आपल्याला नंबर येईपर्यंत परत आपल्याला तेच प्रेशर गावणार. पण मी सारखाच अख्खा दिवस राहून परत तेच आपल्याला, मग धंदा कधी करायचा? आपला पण पोट आहे, परिवार आहे, त्यांना कसा आम्ही बघायचा तेच विषय पडलेला आहे आपल्याला रिक्षावाल्यांवर. आता काय करायचं तेच काय कळत नाही. पुन्हा म्हणजे 1 महिनाभर हे आपल्याला त्रास आहे. आपल्याला हेच सांगून इच्छितो की आपल्याला रेग्युलर आपल्याला गॅस अवेलेबल इथे व्हावी अशी एक विनंती आहे. मे महिना म्हटलं
की आपल्याला सर्वांनाच आढळतो तो कोकण आणि कोकणात मोठ्या प्रमाणात या कालावधीत चाकरमानी असतील, पर्यटक असतील, हे येत असतात. परंतु दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील एक समस्या निर्माण झाली, ती म्हणजे CNG गॅसची. दरवर्षी हीच परिस्थिती असते की ह्या हंगामात या कालावधीत CNG गॅसचा तुटवडा असतो आणि प्रत्येक CNG गॅस पंपावर वाहनांच्या लांब रांगा लागलेल्या आपल्याला पाहायला मिळत असतात. आता पण आपण इथे आहोत माळनाक्यातील एका CNG गॅस पंपावर. त्या ठिकाणी आपल्याला एक चित्र दाखवते तुम्हाला. रिक्षा चालक असतील किंवा खाजगी वाहनं घेऊन आलेले पर्यटक असतील, त्या गाड्यांच्या रांगा ह्या लांब रांगा लागलेल्या आहेत. मागणीपेक्षा गॅसच्या मागणीपेक्षा वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने दरवर्षी या सीझनला CNG गॅसचा तुटवडा होतो आणि ही अशी परिस्थिती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. माझ्या डाव्या बाजूला आपण पाहू शकता की इकडे मोठ्या प्रमाणात 4 चाकी गाड्या लागलेल्या आहेत आणि हे सर्व देखील गॅससाठी आलेले सर्व पर्यटक आहेत, चाकरमानी आहेत आणि जिथे जिथे त्यांना गॅस उपलब्ध होईल तिथे तिथे 2 तास 3 तास असं रांगेत उभं राहून गॅस मिळवण्यासाठी ते प्रयत्न करत असतात. परंतु अचानक पर्यटक वाढल्याने कोकणात रत्नागिरी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात CNG गॅसचा तुटवडा निर्माण झाला आहे. जिल्ह्यात एकूण 22 CNG गॅस पंप आहेत, परंतु या सर्व गॅस पंपांवर अशीच परिस्थिती निर्माण झालेली आहे. कॅमेरामन दीपक मोहितेसह प्रशांत पवार, टाइम्स डिजिटल, रत्नागिरी. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत राहा टाइम्स डिजिटल.